ऐसे बोलते फोन आला की डायरेक्ट बोलते. तर नमस्कार मित्रांनो, सोनी ऋषी ब्लॉग या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता हा कपड्याची इस्त्री करतोय आणि हिची आंघोळ झालेली आहे. आमच्या सगळ्यांच्या आंघोळ झाल्या. तर आता आम्ही निघालेलो आहे. मित्राचं एक अचानक काम आलं सकाळी 5 वाजल्यापासून. खूप दुखत होता तो. तर आता उठून तो डायरेक्टली माझ्याकडे आला. माझ्याकडे आल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट तयारी केली. तर त्याला सोडायला जायचं आम्हाला अक्कलकोटला. पूर्ण व्हिडिओ बघत राहावा. त्याला आम्ही सोडायच्या वेळेससुद्धा तुम्हाला मी कॉल रेकॉर्डिंग दाखवेल. कारण की तिथं आम्हाला व्हिडिओ काढायला जमणार नव्हतं, कारण की ते त्यांची कन्नड भाषा, आपली मराठी भाषा आपल्याला काही जास्त जमलं नाही. तर आम्ही आता निघालेलो आहे सरळ बाहेर. हिची तयारी झालेली आता. हिची तयारी झाल्याच्यानंतर आता आम्ही डायरेक्ट घराच्या बाहेर निघतोय. घराच्या बाहेर निघल्याच्यानंतर ही मॅडम आता आमची कुलूप लावते घराला टाळा वगैरे लावून आता आम्ही डायरेक्ट निघालेलो बाहेर. आमची गाडी आलेली आहे, आम्ही बुक केलेली गाडी आली बाहेर. तर तुम्ही बघू शकता आम्ही बाहेर चाललो आहे. बाहेर गेल्याच्यानंतर समोरच गाडी उभी आहे आणि तो समोरचा जो माझा मित्र आहे त्याचं नाव संजू आहे. त्याला सकाळी 5 वाजल्यापासून खूप त्रास होत होता. माहीत नाही त्याला बाहेरचं झालं आहे का काय झालं आहे, खूप दुखत होतं त्याला. तर आम्ही आता डायरेक्ट निघालेलो आहे अक्कलकोटच्या दिशेने. बसलेली आहेत आता सर्वजण गाडीत. आम्ही इथं 5 मिनटं गाडी थांबवली होती. गाडी थांबवल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता यांची माझ्या बाबा काय झालं त्यांना बरं नाही वाटत आहे म्हणून ते जरा शांत बसलेत. तर आम्ही खास जाण्याचं कारण आहे की आमच्या बाबाला सोडायला चाललो त्याच्या घरी. फायनान्शियल जरा प्रॉब्लेम आला आम्हाला. ह्याला काय माहिती कुणाचा फोन आलाय. ह्याला कमेंट करून सांगा जरा पंपावर फोन अलाउड नाहीये म्हणून. फुल सिरियस बोलायला लागलाय. ह्याचा चेहरा जरा नीट बघून घ्या. इंस्टाला नाव आहे एसी ऑफिशियल. एसी बोलते. एसी बोलते फोन आला की डायरेक्ट बोलते. तर फायनली आमचं CNG भरायला नंबर आलेला आहे. तर आता आम्ही इथून CNG भरणार आहे. CNG भरल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट सोलापूरच्या दिशेने चालू आहे. आम्ही सौदागरमध्ये गाडी थांबवली, पिंपळे सौदागरला. इथं आम्ही CNG भरली. CNG भरल्याच्या नंतर आम्ही सरळ आता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या दिशेने निघणार आहे. ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आता आम्ही सर्वजण पुण्याच्या पुढे आलेलो आहे. थोडंसं आता तुफान पाऊस चालू आहे. पावसामध्ये आता बघू आम्ही किती, म्हणजे 4 व्हीलरमध्ये येतं आम्हाला काय अडचण येतं. आम्ही हळूहळू चाललो आहे. 70-80 स्पीडने. आमच्यासोबत आमचा बाबा आधी ड्रायव्हर आता गेलेला बाहेर. तर तो आल्याच्यानंतर डायरेक्ट गाडीला स्टार्टर मारून डायरेक्ट बुंग मध्ये आता नॉन स्टॉप आम्ही डायरेक्ट सोलापूर लावा टाकत. आमच्यासोबत आमची सोनी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की जसं जसं आम्ही अक्कलकोटच्या जवळ जातोय तसं तसं त्याला त्रास होत होता. आम्ही गाडीमध्ये देवीचे गाणे लावले होते. तर देवीचे गाणे लावल्याच्या नंतर अचानक त्याला इतका त्रास व्हायला लागला की छातीत दुखायला लागले. मला छातीत कसं तरी व्हायला लागलं. अचानक रडत होतं. त्याला बोलत होतो मी, रडू नको बाबा, मी तुझ्या सोबत आहे. त्याला आम्ही लाडाने संजू बाबा बोलतो. त्याला मी म्हटलं बाबा रडू नको, आम्ही आहे तुझ्यासोबत, आम्ही तुला सोडून जाणार नाहीत, तुला आम्ही शेवटपर्यंत साथ देऊ. त्याचे डोळे बघू शकता, त्याचा चेहरा बघू शकता मित्रांनो. त्याला खूप म्हणजे खूप प्रचंड त्रास होत होता. तरी पण आम्ही त्याला कसं तरी पुण्यामधून अक्कलकोटला त्याच्या घरी आम्ही सोडत होतो. त्याला सोडल्याच्या नंतर त्याला त्याच्या घरच्यांबरोबर बोललो, त्याच्या बहिणीबरोबर, त्याच्या दाजीबरोबर मी बोललो. बघू शकता तुम्ही तो किती त्रास आहे, त्याला कसं होतंय कसं नाही. आता आपण एखाद्याचं दुःख समजू शकतो की आपल्या घरातल्या माणसाला कसं तरी झाल्यावर आपण काय करतो काय नाही. तर एक मित्र आहे, मित्रा खातीर मी त्याला सोडायला गेलो. कसं आमचे काम वगैरे सर्व सोडून आम्ही कसं त्याला सोडायला गेलो. अचानक तो रडत होता बघा. त्याला आम्ही किती प्रयत्न करत होतो. तर बघू शकतो मित्रांनो, आम्ही त्याला एवढा हसवायचा प्रयत्न करतोय तरी तो नॉर्मली हसतोय. त्याचं आम्हाला जरा चांगलं वाटत होतं की इथून तिथून तो हसत नव्हता. तर अचानक थोडं परकाव आहे ना, चांगले गाणे लावल्याच्या नंतर हसत होता. पण नंतर अचानक तो सिरियस होतोय, अचानक तो रडतोय, अचानक हसतोय. नेमकी त्याचं काय चाललं होतं काहीच आम्हाला कळत नव्हतं. तर मित्रांनो तुम्हीच सांगा कमेंट मध्ये की मी बरोबर केलं की चुकीचं केलं. तर आता आम्ही इथं जरा थोडंसं थांबलो होतो. थोडंसं थांबल्याच्या नंतर आता हे बोलले मला ड्रायव्हिंग कर. तर ठीक आहे, तुमच्या वहिनीची इच्छा आम्ही पूर्ण करतो. राहू दे बाबा, काय नको राहू दे. तर आता मी ड्रायव्हिंगला बसलोय. तर आता ड्रायव्हिंगला बसल्याच्या नंतर जरा थोडे आमची कॉमेडी होणार, रील्स होणार. तुम्ही फक्त पुढे बघत जावा काय होतंय काय नाही. नवीन काहीतरी होतच राहतं आमच्याकडे काही ना काही नवीन होतच राहते. भोजवणीला आम्ही इथंच सोडणार आहे आता, आणि आदित्यला, दोघांना इथंच सोडणार आहे आम्ही. आता आम्ही चाललोय पुढं. या कान खजुराला इथंच सोडणार, याला पण इथंच सोडणार. आम्ही चाललोय पुढं, तुम्ही फक्त बघत राहा. बाय बाय.
तर यांना सोडून चाललो आम्ही पुढे पुढे यायला लागले चालत. तर ठीक आहे, टाइमपास बंद करूया. चला आपल्याला अजून पुढे पोहोचायचं पण आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि आमचा ड्रायव्हर म्हणजे माझा मित्र विशाल बसलाय माग, बघू शकता तुम्ही. त्याला कंटाळा आला नव्हता, तो चालू शकत होता. पण विषय एकच झाला की मला गाडी चालवायची होती. माझी बायको बोलली की तुम्ही चालवा, म्हणून मी गाडी चालवायला बसलोय. नक्की ब्लॉग पूर्णच बघा, त्याला पहिल्यापासून बघताय शेवटपर्यंत तुम्हाला दिसेल काही ना काही कॉमेडी आमची चालूच आहे. सांगितल्याबद्दल धन्यवाद. पाटी हे पुढचा व्ह्यू बघा कसला सुंदर झालाय. असं वाटायला लागलंय उतरावा आणि पटापटा एक 500-100 एक फोटो काढून घ्यावा. तर आता आम्ही आलोय थोडस चहा प्यायला. गाडी चालून चालून मी पण दमलो, विशाल पण दमलो. आता आम्ही खातो जांभळा चहा. ह्याला सोडून आलो होतो, हा बोलतोय मला लिफ्ट दिली कुणी, घेतलाय घेतो. मी आलोय. स्वतः लिफ्ट घेऊन आलो. आमचा ऋषी राहणार गाडी चालवत होता, चुकायला गेला अक्षर शर्ट लाल केला. धन्यवाद लाल केलं होतं. तर मित्रांनो आताशी आम्ही सोलापूरमध्ये एंट्री मारलेली. फक्त 5 मिनिटासाठी थांबलो होतो कारण की इथं डोकं ना जाम दुखत होतं, काचा खाली होते. आणि आपली एक तर टी परमिट गाडी असल्यामुळे ना जास्त पळत नव्हते, 80ला काटा लॉक असतो. तर आता लवकरच आपण बाबाला, संजू बाबाला त्याच्या घरी सोडणार आहे. तिथून आम्ही डायरेक्ट अक्कलकोटला जाणार आहे. म्हणजे हिच्या घरी अक्कलकोटपासून 5-6 किलोमीटर हिचं घर आहे. आणि सकाळी आम्ही परत वापसीला येणार आहे पुण्याला. तर फायनली आम्ही त्याला घरी त्याचं सोडलंय. तर तुम्ही, मला घरी रेकॉर्डिंग करता येत नव्हतं, व्हिडिओ काढता येत नव्हतं कारण की ते बरोबर वाटत नाही प्रत्येक ठिकाणी कॅमेरा चालू करायचा. तर मी रेकॉर्डिंग केलेलं आहे मित्रांनो, तुम्ही पूर्ण रेकॉर्डिंग ऐका आणि कमेंट मध्ये सांगा. नाही काहीच नको, आता आम्ही सोडलं त्याला. लक्ष राहू झालं ते बघा काय काय नाही. सकाळी ना 5 वाजता त्रास झालेला. नाही भरपूर ते त्याला ऐकत नाही. तुम्हाला काय सांगायचं ते नाही, माझ्या नजरेखालीच असतो. आमच्या इथंच आहे राहिलं. पहिल्याला आमचा मित्रच आहे माझा, तुमचा भाऊच आहे ना. पहिल्याला आमच्या त्याला वैयक्तिक म्हणजे बाहेरचं मी बघितलं, बाहेर पण फोन केला आपले महाराज आहे, महाराजांना फोन केला बाहेरचं गेलं म्हणून सांगितलं. आणि सकाळी तो 5 वाजता मला फोन केला तर माझ्या घरी 5ला आलता, पूर्ण घामाने भरला होता. ते आपल्याला काही बघवलं नाही. नाही दादा, पहिले बी आम्ही सगळं करून करून चांगला झाला. अजून 2-3 महिन्यात जाऊ नको तिकडं, इथंच राहावा निवांत. ते ऐकलं नाही तर काय. तो चहा नाही. चहा वगैरे 2 मिनिट नाही हो, चहा आता काय जायचं मला इथून अक्कलकोटला जायचं. माझ्या बायकोचं तिथं घरी आहे, तिथं जाऊन 2 मिनिटं थांबून तिथून पण लगेच आम्हाला पुण्याला निघायचं. ड्रायव्हर पण मित्रच तो पण सगळं नाही. त्याला जरा म्हणजे जास्त प्रॉब्लेम नाही, एवढं फक्त जरा बघा गप्पा जरा जरा आणि त्याला वैयक्तिक आहे म्हणजे बाहेरचे आवाज नाही बाहेर राहू दे. आम्ही सगळं जेवण येऊन करून चालणार. ते जेवलं नाही सकाळपासून, त्याला जेवण घेऊन दे. जेवढी रोटी काय करून भले औषध बिवषध दिलं द्यावं लागलं तरी चालतं, पण ते थांबून घेते गोष्टी. किती आम्ही पाय पडून सांगितलं बाबा मैत्री खातीर इथपर्यंत आलोय. काय बहिणी समोर सांगतो, दाजी समोर सांगतो, नाही का मैत्री खातीर इथपर्यंत आलोय. मी आतापर्यंत कोणासाठीच नाही आलेलो. नाही नाही दादा, मी पण त्याला पाय बरं का बाबा, पाय पडून कोणासाठीच मी आलेलो नाही, तुझ्यासाठी. इथपर्यंत मी का आलो, जीव जळाला माझा म्हणून, की बाबा चांगला माणूस वाया जावा नाही म्हणून. काही गोष्टी असतील त्या आता इथंच थांबून घ्यायच्या. काम माझं एक होतं की तुला तुझ्या घरच्यांपर्यंत पोहोचवतो. शब्द दिला का नव्हता, तुला पोहोचवलं, भेटले, बोलले. फक्त काही गोष्टींमुळे तू वैयक्तिक तुझ्या जीवाला त्रास नको करून घे. यांना त्रास देऊ नको, ना मम्मीला ना पप्पाला. ते मग कसं सुखी जीवन आहे तुझं, देवाने चांगलं आयुष्य दिलंय, चांगलं जागा. ते कसं बहिणी रडते, तुम्हाला काय तिकडं सगळं कळतं, सगळं मला फोन असतो. आम्ही त्यांच्या मम्मीला एकदा फोन लावून सांगा आलेत म्हणून. तुम्ही थोडा एक रोटी जायचं आम्हाला लांब जायचं दादा. तर मित्रांनो, रेकॉर्डिंग तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकून कसं वाटलं, आमचा पूर्ण ब्लॉग बघून कसा वाटला आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमचा पुढचा प्रवास आम्ही सेकंड ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतोय. तर सेकंड ब्लॉगही बघायला तुम्ही विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. आणि हो, तुम्हाला आमचे व्हिडिओ असेच डेली बघायचे असतील, रोज बघायचे असतील तर हो, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.